लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि पहिल्या टप्प्यात नागपुरात निवडणुका होत आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांकडून रूट मार्च केला जातो आहे। हे निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून आणि बाहेरून आलेले जे फोर्सेस आहे त्यांना रस्त्यांची माहिती व्हावी, रूटची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून रूट मार्च जो आहे तो केला जातो आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा रूट मार्च जो आहे बर्डी परिसरातून सुरुवात झालेली आहे याला आणि वेगवेगळ्या भागामध्ये पोलिसांचा रूट मार्च, यामध्ये शस्त्रधारी पोलीस सुद्धा सहभागी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या दृष्टिकोनातून आता 19 तारखेला मतदान होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा आपली कंबर कसल्याचं पाहायला मिळते। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।